खमंग असा हा उपवासाचा बटाटा बनवून तयार आहे। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? अर्चू होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 2 मोठे बटाटे उकडून घेतलेत। बटाटे हे जास्त उकडून घ्यायचे नाहीत, अगदी 2 शिट्ट्या काढूनच मी उकडलेत, हे बघा। आणि याचे असे मोठे जाडसर काप करून घेते आहे। जाडसरच ठेवा, कारण जेव्हा कढईमध्ये परतू बटाटा तेव्हा तो परत एकदा शिजला जातो पुन्हा, म्हणून थोडे मी जास्त नाही शिजवलं आहे त्याला, 1-2 शिट्ट्या काढून शिजवून घेतलं आहे बघा। आणि इथं एक हिरवी मिरची घेते आहे तिखट, कारण बटाटा हा गुडचट असतो म्हणून थोडा स्पायसी बटाटा बनवण्यासाठी मी तिखट अशी हिरवी मिरची घालते आहे त्यात एक। चला तर आता फोडणीची तयारी करूया। त्या कढईमध्ये 1 पळी तेल घालते आहे। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापलं की आता मी त्यामध्ये घालणार आहे थोडंसं जिरं। जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नका घालू। हे बघा, जिरं चांगलं परतू द्या। आणि आता यात घालते आहे जिरं चांगलं फुललं की त्यात घालते आहे एक हिरवी कट केलेली हिरवी मिरची। मिरची पण चांगली परतून घ्यायची तेलामध्ये। हे बघा, मिरची चांगली परतली की त्यामध्ये घालते आहे आता आपण जो बटाटा कट करून घेतला आहे बटाटा घालूया। बटाटा छान असा हा तेलामध्ये परतून घ्यायचा। 1 मिनिट मी हे बटाटा छान असं तेलात परतून घेते, मीडियम गॅसवर, कमी गॅसवर। हे बघा, तेलात चांगला परतला की तो क्रिस्पी होतो, खायला पण छान लागतो। आणि 1-2 मिनटं इथं बटाटा चांगला तेलात परतला की आपण त्याला वाफ काढून घेऊया। आता इथं घालते चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ घातलं की परत त्याला थोडं परतून घेऊ। हे बघा, अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर अर्चूज होम अँड किचनला सबस्क्राईब करा। आता इथं मी बटाटा 1-2 मिनटं वाफ काढून घेणार आहे। हे बघा, बटाटा छान शिजला आहे, बघू शकता तुम्ही, त्याला तेल पण सुटलं आहे बघा। जास्त मॅश करायचं नाही, अजून मी त्याला 1-2 मिनटं पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहे। अधूनमधून हलवत राहा, नाहीतर बटाटा कढईला चिकटतो। बघा, इथं आपला हा बटाटा शिजला आहे। असाच तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता, पण मी त्यामध्ये थोडं 2 चमचे मी शेंगदाण्याचं भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। हे बघा, शेंगदाणे पण छान असे आपण बटाट्यासोबत परतून घेऊ। जास्त नका घालू कूट, मी अगदी 2 चमचे घातलं आहे। हे बघा, छान असं ह्यात आहे 1-2 मिनटं आपण परत पुन्हा एकदाला वाफ काढून शिजवून घेऊया। आणि इथं उपवासाचा आपला हा बटाटा बनवून तयार आहे बघा। अगदी झटपट आणि 5 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे। चला तर आता सर्व करूया। शेंगदाण्याची जाडसरच ठेवा, खायला पण छान लागतात। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।